कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, बंधू आणि भगिनींनो, आज प्रजासत्ताक दिन म्हणजे आज आपण जवळपास 76 वर्ष पूर्ण केलेली आहेत. परंतु संविधान समजून घेणं आणि आपला देश कसा चालतो हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या काळामध्ये समाज माध्यमांचा म्हणजे सोशल मीडियाचा गरगूस सुरू आहे आणि अनेक प्रकारची चुकीची माहिती व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून बाहेर पडत असते. जेव्हा भारताचं संविधान अस्तित्वात आलं तेव्हापासून आपल्या देशामध्ये विचार करणारे दोन प्रवाह अस्तित्वात होते. एक विचार प्रवाह या मताचा होता की या देशाचं संविधान या देशातील लोकांचं कल्याण करण्यासाठी सक्षम आहे, आणि दुसरा एक गट होता त्यांचं असं मत होतं की हे संविधान कुचकामी आहे, या देशातील लोकांना कुठल्याही पद्धतीचा न्याय देऊ शकत नाही. आणि तेव्हापासून भारतीय संविधानाच्या विरोधात कट कारस्थानं रचण्यात आली होती आणि आजतागायत ते सुरू आहे. परंतु 26 जानेवारी 1950ला आपण ते संविधान स्वीकारलं, त्याची अंमलबजावणी सुरू झाली. तेव्हा घटना समितीमध्ये बोलताना डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं होतं की हे संविधान कितीही चांगलं असेल आणि संविधानाची अंमलबजावणी करणारे लोक जर नालायक असतील, त्याची काटेकोर अंमलबजावणी करत नसतील, तर मग मात्र संविधानापुढं धोका निर्माण होईल. म्हणून आज आपल्या पुढं अनेक आव्हानं आहेत, अनेक धोके निर्माण झालेले आहेत. आज आपल्याकडं साक्षरतेचं प्रमाण वाढलेलं आहे, अनेक प्रकारची माध्यमं आपल्या पुढं सहजतेने निर्माण झालेली आहेत. म्हणून आपण सजगपणे अधिकृत माहिती वाचली पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजेत. डॉक्टर आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणायचे की जो समाज इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. म्हणून आपल्या देशाचा खरा इतिहास काय आहे, भूगोल काय आहे, संस्कृती काय आहे हे जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. टागोरांनी एकदा असं म्हटलं होतं की उत्सव आमार जाती, आनंद आमार गोत्र. भारतीय माणूस कसा आहे तर उत्सव प्रिय आहे. अनेक छोटे मोठे प्रसंग आपण उत्साहानं साजरे करतो, परंतु हा उत्सव साजरा करताना विचार, तत्व, मूल्य याचा विसर पडता कामा नये. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, तर सजगपणे आपण संविधान वाचावं, संविधानातील मूल्य समजून घ्यावीत आणि हे जीवनमूल्य आपल्या व्यक्तिगत जीवनात तसंच सामाजिक जीवनामध्ये सुद्धा प्रतिबिंबित व्हावं असं एक विनम्र आवाहन करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.